करा पण शांततेत करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करा, शांततेत आंदोलन करा, विद्यार्थ्यांना मदत करा। मराठा समाजाने उद्या अंतरवालीत बैठकीला यावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं। आंदोलकांनी मात्र नोटीस स्वीकारावी, काहीही होणार नाही अशा प्रकारचा विश्वास देखील मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। खरं तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या पूर्वी आंदोलकांना खरं तर पोलिसांकडून नोटीस गेल्या आहेत। यामध्ये विशेष करून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे राज्यभर पोहोचवणाऱ्या सोशल मीडिया हाताळणाऱ्या व्यक्तींनाही ही नोटीस गेलेली आहे। मात्र या नोटीस ही जी आलेली नोटीस आहे ती नोटीस स्वीकारावी, काहीही होणार नाही असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला। सगळे रस्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा। तुमच्या काही होणार नाही, कोणावरती काही कोणाला गुन्हा सुद्धा दाखल करता येत नाही, त्याची काळजी करू नका। फक्त सगळ्यांनी शांततेत करा। 11 ते 1 या वेळेत आणि विद्यार्थ्याला काही अडचण आलं तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः। आणि 1च्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात, म्हणजे आज संध्याकाळी या रस्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा। शहरातल्यांनी तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर करा, ही सगळ्यांना विनंती। उद्याच्याला आणखीन एकदा काही विषयावर चर्चा करायची, काय काय डाव आखले जात आहेत, काय काय केलं जातं आहे, काय षडयंत्र चालले तर रात्रीतून कोणते आमदार एक यायला लागलेत। आपली 13 मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचं आहे। खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काय घडलंय हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे। मलाही काही निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत, पण तुम्हाला विचारल्याशिवाय घ्यायचे नाहीत। आणि महत्त्वाची आणि शेवटची बैठक आहे, तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच तुम्ही, ही सगळ्याला विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।